कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ता भेटलाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता नेमका कधी भेटलाय ते कमेंट मध्ये सांगायचंय आणि आणखी किती दिवस वाटप चालणार आहे ह्या पण गोष्टी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर 17वा हप्ता आता सगळेजण म्हणतात की सर आता आमची केवायसी पण बऱ्यापैकी झालेली आहे, सर आमची आता 16वा हप्ता पण भेटलेला आहे, सर आम्हाला हा 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलवर ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मागणी करत आहे। बघा सगळ्यात पहिल्यांदा आपली ही मागणी असणार आहे की ती म्हणजे ई केवायसी ची मुदत वाढ झाली पाहिजे। कशामुळे झाली पाहिजे तुम्हाला मी नंतर सांगतो, पण सगळ्यात अगोदर आपल्याला ही गोष्ट कंप्लीट करून घ्यायची आहे। सरकारकडून आपल्याला मुदत वाढ करून घ्यायची, कमीत कमी 15 दिवसाची तरी मुदत वाढ झाली पाहिजे। कोणत्या कोणत्या लाडक्याला हे वाटतं की सर आमची ही मुदत वाढ झाली पाहिजे, आम्हाला ई केवायसी करताना वेळ भेटला नाहीये, सर्व डाऊन होत आहे, वेगवेगळे इश्यू आहेत, त्याच्यामुळे ई केवायसी मध्ये या ठिकाणी 15 दिवसाची मुदत वाढ भेटायला पाहिजे। कोणत्या कोणत्या लाडक्याला वाटतंय पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय। आणि बघा लाडक्याला त्याच्याबद्दल अजून एक काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक आहे। सगळ्यात लाडक्याला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे पती आणि वडील नाहीयेत, त्यांनी नेमकं काय करायचंय ते पण सांगणार आहे। आणि ज्या ज्या लाडक्याताईंच्या ई केवायसी करताना चुका झाल्यात, अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांच्या ई केवायसी करताना चुका झाल्यात, जात निवडताना चूक झाली आहे किंवा होयच्या ठिकाणी नाही झालंय, नाहीच्या ठिकाणी होय झालंय, किंवा आधार कार्ड कुणाच तरी वडिलाच्या ऐवजी पतीच्या ऐवजी कुणाच तरी भावाचं दिलाय, नातेवाईकाचं दिलाय, कुणाच तरी इकडलं तिकडलं दिलाय, तर असं कुणाचं झालं आहे का, तर त्याच्याबद्दल नेमकं काय होणार आहे, त्यांना एडिटचं ऑप्शन येणार आहे का, त्यांना फॉर्म अपडेट करता येणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16वा हप्ता, ज्याची सगळेजण वातुरतेने वाट बघत बसलेत, तो 16वा हप्ता कधी भेटणार आहे। आणि बघा निवडणुका लागणार आहेत, आता निवडणुका सगळ्याला माहिती आहे, या 15 दिवसामध्ये तुम्हाला निवडणुका लागलेल्या दिसतील, मग या निवडणुकीच्या अगोदर हा 17वा हप्ता भेटणार आहे का, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर आता महिना चालू झालाय, अजून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटला नाही, मग 17वा हप्ता जर आता 15 दिवसात नाही भेटला तर तो तुम्हाला खूप पुढे 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 जाणारे लाडक्याताईंनो आणि तुमचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। निवडणुका लागल्यानंतर 2-3 महिन्याचे पैसे तुमचे हप्ते या ठिकाणी भेटणार नाहीत, त्याच्यामुळे हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये भेटायला पाहिजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर। हे तुम्हाला काय वाटतंय, कारण 16व्या हप्त्याबद्दल जीआर आलाय, त्याच्यामुळे 16वा हप्ता तुम्हाला भेटून जाईल, या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याला भेटून जाईल, काळजी करायची गरज नाही, पण 17वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि बघा लाडक्यानो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार। बघा महाराष्ट्रामधलं आपलं हे पहिलं चॅनल आहे जे मागणी करत आहे, बघा ह्या 3 मागण्या, ह्या महत्त्वाच्या 3 मागण्या असणार आहेत, त्या 3 मागण्या आपण सगळ्यात अगोदर सरकारकडे करत आहोत। बघा पहिली गोष्ट म्हणजे पहिली मागणी बघा, ई केवायसी मुदत वाढ झाली पाहिजे। कोण कोण याला सहमत आहे कमेंट बॉक्स सांगा। आणि बघा लाडक्यानो आपला रेकॉर्ड आहे, आतापर्यंत आपण ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, सरकार पुढे ज्या ज्या मागण्या केल्यात त्या पूर्ण झालेल्या आहेत। आपण न्यूजपेपर असतील, टीव्ही चॅनल असतील, त्याच्या रिपोर्टर बांधवांना चर्चा करून त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या ह्या सगळ्या न्यूज या ठिकाणी लावत असतो आणि त्याच्यानुसार सरकारपर्यंत ह्या पोहोचत असतात। आपल्या चॅनलचे व्हिडिओ पण सरकारपर्यंत पोहोचत आहेत। मी स्वतः या ठिकाणी मंत्र्यांच्या, आमदार खासदार साहेबांच्या सगळ्यांच्या पीएला त्यांना या ठिकाणी मी पर्सनली पण व्हिडिओ पाठवत असतो, त्याच्यामुळे लाडक्यानो आपले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचत आहेत, काळजी करायची गरज नाही। आता सगळ्यात पहिली मागणी आपली ही, आता नवीन ही मागणी चालू करायची आपल्याला, मुदत वाढ मुदत वाढ मुदत वाढ, केवायसी मध्ये मुदत वाढ झालीच पाहिजे। कोण कोण या मताला सहमत आहे? आपण हातावर हात जर गप्प ठेवून बसलो लाडक्यानो काहीच भेटणार नाही। तुम्ही म्हणताल की सर येईन हप्ता जेव्हा पडल, जेव्हा येईल तेव्हा बघू सर पुढच्या पुढे, असं होणार नाही लाडक्यानो। जर आपण सगळ्यांनी मिळून आवाज नाही उठवला, आपण सगळ्यांनी मागण्या नाही केल्या तर काहीच होणार नाही। त्याच्यामुळे लाडक्यानो सगळ्यात पहिली मागणी आपली असणार आहे ती म्हणजे ई केवायसी। 18 नोव्हेंबरला बघा लक्षात घ्या, 18 नोव्हेंबरला शेवटची तारीख आहे, मग 18 नोव्हेंबर मध्ये 15 दिवस अजून एक्स्ट्रा भेटावेत, ही आपली पहिली मागणी असणार आहे। ई केवायसी मुदत वाढ झाली पाहिजे, ही आपली पहिली मागणी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर बघा बरेच जण म्हणतात की सर ही मुदत वाढ आपण का घेतोय, तर बघा लाडक्यानो सगळ्याला माहिती आहे, जवळजवळ बऱ्याच दिवसामध्ये काय झालं होतं, सर्व्हर डाऊन व्हायचं, ओटीपी येत नव्हता, त्या वेबसाईट चालत नव्हती केवायसीची, बऱ्याच
बऱ्याच कुटाने होते, त्याच्यामुळे बऱ्याच लाडके त्यांचे केवायसी झालेले नाहीयेत सर्व्हर डाऊन असल्यामुळे. त्याच्यामुळे हे सर्व्हर डाऊन मी सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण होतील. तर बघा आता पुढची महत्वाची बातमी आहे, महत्वाची अपडेट ती आहे, जी मागणी आहे पती वडील नाही त्यांचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. बघा लाडक्यातून तुम्हाला मी काल अपडेट दिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलवर हे तुम्हाला अपडेट मी दिलं होतं की ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, जे पतीपासून लांब राहतात अशा महिलांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची. त्यांनी स्टेप नंबर 1 कंप्लीट करून घ्यायची आहे. पण आता स्टेप नंबर 1 करून फक्त चालणार आहे का? नाही, पहिली स्टेप आपण कंप्लीट करून घ्यायची हे तुम्हाला मी सांगितलंय. आता दुसरी स्टेप कंप्लीट होण्यासाठी या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आता ते सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, कारण की आपल्या बातम्यामुळे, आपल्या या व्हिडिओमुळे किंवा आपल्या सगळ्यांच्या मागण्यामुळे सगळीकडे आता टीव्ही चॅनलवर असेल, सगळ्या तुम्ही न्यूजपेपर असेल, सगळीकडे बघा आपण सुरुवात केली ती आता हळूहळू सगळीकडे तुम्हाला हे पाहायला मिळतंय. ई केवायसी संदर्भात सगळेजण आता आवाज उठवले तुम्हाला दिसतात. आपण सुरुवात केली ती, पुढाकार घेतला तो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. लाडकेदारांनो, ट्रिक्स गुरु तुमचा दादा पुढाकार घेतो. सगळ्यात अगोदर आपण आवाज उठवतो, नंतर हळूहळू आपण सगळीकडे या ठिकाणी सांगतो. लाडकेदारांनो, सगळ्या रिपोर्टर बांधवांना सगळ्यांना मी या ठिकाणी फोन करून मेसेज करून सांगत असतो की आमचा हा लाडक्या बहिणीचा मुद्दा पुढे करा, लाडक्या बहिणीचा मुद्दा मागण्या पुढे करा. मग हे हळूहळू तुम्हाला सगळीकडे टीव्ही चॅनलला, रिपोर्टर, न्यूजपेपरला वगैरे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे लाडक्यातून ह्या मागणीला कोण कोण सहमत आहे, ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, त्यांचा लवकरात लवकर मुद्दा या ठिकाणी यायला पाहिजे. त्यांचा दुसरा ओटीपीचा लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत यांचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत ई केवायसी बंद व्हायला नाही पाहिजे. 15 दिवस लागून द्या, 20 लागून द्या, 30 दिवस लागून द्या, जोपर्यंत पती आणि वडील ज्यांना नाही त्यांचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत ई केवायसी या ठिकाणी चालू ठेवावी ही सरकारकडे आपली मागणी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, आणि त्या लक्षात घ्या, बरेच लाडके म्हणतील की आता नेमकं काय सर हे ई केवायसी, त्यांचं दुसरं आधार कार्ड वगैरे ते काय करायचं ते लाडक्यातून बघा, या सरकारकडे एक आपली मागणी असणार आहे. ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्या पतीपासून लांब राहतात अशा लाडक्यातांचे दुसरा जो आधार कार्ड आहे ना त्याला डायरेक्ट बायपास करून टाका. डायरेक्ट बायपास. आता तुम्ही म्हणत असाल की सर बायपास केल्यावर काय होणार आहे? बघा त्यांच्या घरामध्ये आता हे ई केवायसी कशासाठी आली आहे तुम्हाला सगळ्याला माहित असेल. तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलं ई केवायसी करण्यामागचं, आणि सगळ्या योजनेमध्ये असते की फक्त लाडक्या बहिणीची योजनेचे ई केवायसी नसते, सगळ्या योजनेमध्ये ई केवायसी असते. हे तर ई केवायसी करण्याचं हे कारण असतं की तुमचं फायनान्शियल स्टेटस चेक केलं जातं, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये उत्पन्न किती आहे ते चेक करण्यासाठी ही ई केवायसी असते. तर आता बघा, ह्या ज्या लाडक्या बहिणी कोणत्या पती नाहीत, वडील नाही, त्यांना ऑलरेडीच गरीब आहे. पती नाही, वडील नाहीत म्हणजे आधारच नाही त्यांना, मग त्यांना 2.5 लाखाचं उत्पन्न कुठून भेटणार आहे घरामध्ये? तर अशा लाडक्याताई गरीबच आहेत असं समजून त्यांचा डायरेक्ट बायपास त्यांना करून टाका. त्यांना आधार कार्ड कुणाचं जोडायची गरज नाही असं समजून टाका. पहिल्या स्टेपमध्येच त्यांना कंप्लीट होऊन द्या आणि डायरेक्ट सबमिट ऑप्शन द्या. अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे करत आहोत. कोणत्या कोणत्या लाडक्याताई याला सपोर्ट करतात, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि डायरेक्ट अशा गरीब माझ्या लाडक्या बहिणींना परत बघा, कळकळीची मला तुम्हाला खोटं असेल, मी असं नाही देवाची परत सांगतोय, लाडक्यातांना मला अंगावर काटा आला. अशा लाडक्या बहिणींना परत सांगतोय, ज्याला पती नाहीत, वडील नाहीयेत, अशा लाडक्याताईंना डायरेक्ट ई केवायसी कंप्लीट होऊन द्या. सरकारला परत हात जोडून कळकळीची विनंती, कारण ते ऑलरेडी गरीब आहेत. ह्या लाडक्याताईंना परत हे करू नका, ही सरकारकडे डायरेक्ट विनंती आहे आपली. त्याच्यानंतर बघा, पुढची आहे ती विनंती, केवायसीचा फॉर्म अपडेट करायचे. बऱ्याच लाडके त्यांच्या चुका झाल्यात, त्या चुका पण दुरुस्त करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर एडिटचं ऑप्शन द्यावं. केवायसी केल्यानंतर ज्या ज्या लाडक्यांच्या चुका झाल्यात त्यांना पण एडिटचं ऑप्शन द्यावं, ही सरकारकडे विनंती आहे. तुम्ही सगळेजण या सगळ्या मागण्याला सपोर्ट करत असताल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव लिहायचंय, जिल्हा लिहायचा आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाडकेदारांनो, कारण की तुम्ही शेअर केला तर तुमचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.